नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. आणि त्यामध्ये आता सावलीला सारंगने सगळ्यात मोठं सरप्रायझिंग सोन्याचा हार दिलेला असतो. तो हार आता बाहेर काढत सावली म्हणते की पण हा हार आता ठेवायचा कुठे? सतत मनाला भीती वाटत असेल, कोणी नेईल की काय, नेईल की काय. आणि तेवढ्यात सारंग तिथे येतो आणि कपाट उघडतो आणि त्या कपाटातील गोदरेजची ती तिजोरी आता सावलीला दाखवत म्हणतो की म्हणूनच तर गोदरेजची ही तिजोरी आहे, अगदी बँकेसारखी सुरक्षित. सावली आता कपाटासमोर येते आणि ते बघून आता सावलीला खूप आनंद होतो. आणि लगेच आता त्यावरती पासवर्ड की असते आणि त्या पासवर्ड कीवरती सारंग आता पासवर्ड टाकताच आता ती तिजोरी उघडतो. आणि सारंग म्हणतो की जर कोणी छेडछाड केली तर लगेच अलार्म वाजतो, लाकडी कपाटापेक्षा अगदी सुरक्षित. सारंग म्हणतो आता लपवायची काहीच गरज नाही आणि सगळं काही सुरक्षित आहे. आणि पटकन आता तो सोन्याचा हार सावली त्या तिजोरीत ठेवते. आणि इकडे आता तिलोत्तमा ही देवाला कॉल करते आणि देवा जात असताना आता तिलोत्तमाचा फोन आलेला बघून पटकन फोन उचलत म्हणतो की बोला ना मॅडम. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की देवा, त्या हल्ला करणाऱ्यांचा काही शोध वगैरे लागलाय का? तर आता देवा म्हणतो शोध चालू आहे मॅडम. देवा म्हणतो की आपण सुद्धा त्यांना बघितलंय आणि आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा त्यांना बघितलंय, तेव्हा ते लवकरच सापडतील. तिलोत्तमा म्हणते की त्या लोकांचा काही जरी झालं तरी तपास लागायलाच पाहिजे, कारण मला हे खूप वॉड आणि अवघड वाटू राहिले देवा. तिलोत्तमा म्हणते की म्हणजे सारंगवर कसा हल्ला होतो आणि सारंगवर हल्ला होता क्षणी त्या ठिकाणी राजकुमार कसा येतो, हा सगळा योगायोग कसा असावा, असा तिलोत्तमा आता देवाला बोलते. आता तिलोत्तमा म्हणते की मला नाही वाटत. तर इकडे आता देवा म्हणतो की हे बघा, त्यांच्यातील एक जण जरी सापडला ना तरी आपल्याला सगळे आयडिया येईल आणि मला जर काही कळलं तर लगेच मी तुम्हाला फोन करील, असे सांगून देवा फोन ठेवतो. आणि इकडे तेवढ्या चंद्रकांतराव तिथे येतात आणि तिलोत्तमाला म्हणतात, हे बघ तिलोत्तमा, सारंग सावली सगळ्यांना पटलंय राजकुमार आता बदललाय, तरी सुद्धा तुला एवढा संशय का येतोय? आणि राजकुमारने स्वतः तिथे येऊन मार सुद्धा खाल्ला, त्याच्यावर सुद्धा हल्ला होऊन त्याला दुखापत सुद्धा झाली, एवढं सगळं खोटं कसं असू शकतं, असे चंद्रकांतराव आता तिलोत्तमाला बोलतात. तिलोत्तमा म्हणते की तुम्ही त्या नजरेने आपल्या मुलाकडे बघतात, पण ज्या मुलाने आपला सतत विश्वासघात केलाय त्यावरती असा पटकन विश्वास कसा ठेवू शकतात तुम्ही? तिलोत्तमा म्हणते की आपण त्या राजकुमारला जन्म दिलाय, त्याला वाढवलंय, तेव्हा तो मुलगा काय करू शकतो ना हे मला चांगलंच माहीत आहे. तिलोत्तमा म्हणते की तो माझा मुलगा आहे, तरी सुद्धा त्याने त्याच्या कर्मानेच त्याला संपवलं. तिलोत्तमा म्हणते की हे आता शक्य नाहीये, जोपर्यंत ते गुंड सापडत नाही आणि जोपर्यंत सगळ्या गोष्टींचा सोक्ष लागत नाही तोपर्यंत मी तिलोत्तमा मेंदळे त्या राजकुमारचा स्वीकार करणार नाही, असे तिलोत्तमा आता चंद्रकांतरावांना सांगते. आणि इकडे त्यानंतर तिलोत्तमा आता अमृताकडे येते आणि म्हणते की अमृता, अगं तुला मी जे सांगितलं होतं त्याचा तू विचार केलास का गं? अमृता का आता गप्प असते. तर तिलोत्तमा म्हणते, हे बघ अमृता, घरात काही वेगळ्या घडामोडी सुरू आहे, त्यामुळे मला वाटतंय तू मागचं सगळं काही विसरलीस. आणि त्यानंतर आता अमृता थोडीशी पुढे जाते, तेव्हा आता तिलोत्तमा पुन्हा अमृताला थांबत म्हणते की अमृता, अगं मी तुझ्याशी बोलते ग. तेव्हा अमृता म्हणते की आई, मला हे लग्न नाही करायचं. आणि ते ऐकताच आता तिलोत्तमाला मोठा धक्का बसतो. तिलोत्तमा म्हणते की काय? आणि इकडे आता ऐश्वर्या ही बेडरूममध्ये असलेल्या नीलकडे येते आणि म्हणते की झालं का तुझ्या मनासारखं? तर आता नील म्हणतो की हे बघ ऐश्वर्या, टोमणा मारायचं सोडून दे. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की हे बघ, तू असा विचार करू नकोस, आणि ज्या वेळेस राजकुमार घरी नव्हता त्यावेळेस नेमकं तुला चांगली संधी चालून आली होती रे नील, ऑफिसमध्ये आणि घरामध्ये तुझं महत्त्व वाढवायचं, पण तुला तर काहीच जमलं नाही. आता ऐश्वर्या म्हणते की नील मेंदळे, यामुळे तुझं राजकुमार घरात आला ना, तुझं महत्त्व अजूनच कमी होणार आहे, तुला कळतंय का काही? आता तिलोत्तमा रागाने अमृताकडे बघत म्हणते की हे बघ अमृता, आता तुझा नवरा घरी आलाय म्हणून तू तुझा दुसऱ्या लग्नाचा विचार बदललास काय? अमृता म्हणते की तसं काहीच नाही आणि माझा निर्णय ठाम आहे, मला दुसरं लग्न आत्ताच करायचं नाही. अमृताकडे बघत आता तिलोत्तमा म्हणते की हे बघ अमृता, तुझा नवरा आता परत आलाय, पण त्याच्या चांगल्या वागण्याला तू भुलून जाऊ नकोस आणि तो असंच कायमचा वागत राहणार नाहीये. हे जे चाललंय ना ते सगळं एक आळवावरचं पाणी आहे. तिलोत्तमा म्हणते की हे बघ राजकुमारवर विसंबून राहू नकोस. तेव्हा आता अमृता म्हणते की मी त्यांच्यावर अजिबात विसंबून राहिलेली नाहीये आणि राहणारही नाही, आणि त्यांचा मी अजून स्वीकारही केला नाही,
तरीसुद्धा माझं ठरलंय मला हे लग्न करायचं नाही. आता नील ऐश्वर्याला म्हणतो की राजकुमार दादा परत आलाय आणि तो परत बिझनेस सांभाळीन आणि तुला असं मुंगीसारखं बाहेर उचलून फेकून देईल अशी भीती तुला वाटते का ऐश्वर्या? ऐश्वर्या म्हणते की अरे नील तुला तर काहीच कळत नाही, असं अलगद उचलून मला कोणीच बाहेर काढू शकत नाही. ऐश्वर्या म्हणते तू तुझा विचार कर, कंपनीत आणि घरी तुझं दोन्हीही ठिकाणी दुय्यम स्थान आहे, तेव्हा तू अजूनच तुझं स्थान खाली जाणार आहे आणि गमावून बसवणार आहे. आता नील ऐश्वर्याला म्हणतो की हे बघ राजकुमार दादाकडून तू 2 लाख रुपये घेतली, हे राजकुमार दादाने आईसमोर सांगितलं देखील आणि आईने त्यावर शिक्कामोर्तब सुद्धा केलंय, तेव्हा स्थान कंपनीतलं माझं नाही तर तुझं खाली जाणार आहे. ऐश्वर्या म्हणते की तू त्याची काळजीच करू नकोस, माझं स्थान मी पुन्हा मिळवणार. नील म्हणतो की ज्याने ते माझं स्थान घालवलंय ना त्याला या घरातून बाहेर काढून मी माझं स्थान पुन्हा मिळवणार. तेव्हा आता नील म्हणतो ऐश्वर्या राजकुमार दादा आता सुधारतोय, तेव्हा त्याच्या वाटेला सुद्धा जाण्याचा प्रयत्न करू नकोस, नाही तर माझ्या एवढं वाईट कोणी नसेल अशी धमकी नील आता ऐश्वर्याला देतो. नील म्हणतो घरात आता सगळं चांगलं होतंय तेव्हा त्यात तू मिठाचा खडा टाकू नकोस. इकडे तिलोत्तमा पुन्हा अमृताला समजावं लागते आणि म्हणते की अमृता यावरून दुसरं स्थळ आपल्याला कोणतंच चांगलं भेटणार नाही, पुन्हा एकदा तू याचा विचार कर. तिलोत्तमा म्हणते की आणि मी त्या मुलाची त्याच्या घरच्यांची सगळी काही चौकशी केली, तो मुलगा खूप चांगला आहे आणि घरचे देखील. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की प्लीज अमृता तू माझ्यासाठी विचार कर. तर तेवढ्यात समोर आता त्याची सॅग घेऊन राजकुमार तिथे येतो आणि त्यांचं बोलणं ऐकतो. पटकन अमृता ही राजकुमारकडे बघते आणि त्यानंतर आता इकडे पटकन आता तिलोत्तमा ही राजकुमारकडे बघते आणि रागाने तिथून निघून जाते, तर अमृतासुद्धा तिथून निघून जाते आणि इकडे राजकुमारला पुन्हा वाईट वाटतं. तर आता इकडे देवाला त्याच्या खबऱ्यांनी एक खबर दिलेली असते आणि ती म्हणजे की ते गुंड आता त्याच रस्त्याने येत आहेत. देवा आता त्यांची वाट बघत तिथे थांबलेला असतो आणि पटकन ते गुंड पाठीमागून येताच आता देवा त्यांना थांबवतो आणि त्यांच्या बाईकची चावी काढतो आणि ते बघताच आता ते गुंड म्हणतात ए बीच में काय को आया रे तू, आणि तो गुंड गाडीवरून उतरत म्हणतो की चल बाजू में सरक आणि गाडीची चावी दे. आणि त्यानंतर आता तेवढ्यात देवाला तो जवळून बघता क्षणी तो आता देवा इन्स्पेक्टर असल्याचे त्या गुंडाला कळते आणि पटकन ते गुंड पळू लागतात. तर तेवढ्यात आता त्या देवाचा खबरी त्याला पळणाऱ्या गुंडाला लात आडवी घालतो आणि तो एक गुंड खाली पडतो, तर देवा त्याला पकडतो आणि जेलमध्ये घेऊन जातो. आणि इकडे आता राजकुमार हा बाहेर येताच आता नील हा राजकुमारला भेटतो आणि म्हणतो की अरे दादा कुठे चाललास? तेव्हा आता राजकुमार म्हणतो की गॅरेजवर चाललोय. नील म्हणतो की अशी कामं कशाला करतोस? तेव्हा राजकुमार म्हणतो की अशी कामं कशाला करतोस म्हणजे अरे कष्टाने उभं केलेले गॅरेज आहे ते मी. आणि राजकुमार म्हणतो मी आता फक्त राजकुमार आहे, मेंदळे लावण्याचा अधिकार माझ्याकडे नाहीये. आणि आता राजकुमार म्हणतो की रोपम कॉस्मेटिक्ससाठी मी काहीच केलं नाही, मी फक्त कष्ट केले आणि त्यांना साथ देत होतो. खरं क्रेडिट तर आईबाबांचं आहे आणि त्यांनी मोठ्या कष्टातून हे उभं केलं, त्यात माझं काहीच नाही आहे असे राजकुमार बोलतो. राजकुमार म्हणतो की उशिरा का व्हायना मला याची जाणीव झाली आणि म्हणूनच माझ्या पायावरती उभं राहून मी हे गॅरेज उभं केलं. आणि राजकुमार आता त्याने सेकंड हँड बाईक घेऊन आता बरोबर टायमिंगमध्ये तो गॅरेजवर कसा पोहोचतो हे देखील सांगतो. आणि इकडे आता बबलूला घेऊन तारा आता मॉडेलिंगसाठी प्रॅक्टिसला आलेली असते. बबलूकडे बघत आता तारा म्हणते की आज मी पहिल्यांदा हे काम करते बबलू, आणि जे मला ज्याची आवड नव्हती ते काम मी आतापर्यंत करत होते आणि आता मला ज्याची आवड आहे ते काम मी करायला लागली. बबलू म्हणतो की म्हणजे काय? तर तारा पटकन भानावर येत म्हणते काही नाही. आणि त्याच वेळेस आता फोटोग्राफर ताराचे मॉडेलिंगसाठी फोटो काढत असतो. बबलू त्याला म्हणतो की ओळखला का यांना? तो फोटोग्राफर म्हणतो यांना कोण नाही ओळखणार, अहो या तारावजे आहेत आणि खूप मोठ्या सिंगर आहेत, मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे आणि ह्या फार छान गातात असे तो फोटोग्राफर बोलतो. तर तारा बबलूला म्हणते की बबलू अरे आपण जे काम करायला आलो ते काम करूयात ना. तारा म्हणते की ॲक्च्युली मी मॉमसाठी गाते पण मॉडेलिंग माझी आवड आहे आणि मला हे करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. तेव्हा आता तारा म्हणते की तुम्ही सुरू करा. तर फोटोग्राफर आता फोटो काढू लागतो. आणि इकडे आता तिलोत्तमा ही चंद्रकांत रावांकडे येते आणि म्हणते की हे बघा अमृताने दुसऱ्या लग्नाला नकार दिला. तेव्हा आता चंद्रकांत राव म्हणतात की मग ठीक आहे ना, त्यात काय एवढं? तिलोत्तमा म्हणते की मला आता माझीच लाज वाटते. तिलोत्तमा म्हणते की आपलंच नाणं खोटं निघालं
आणि ज्या मुलाला आपण जन्म दिला त्यानेच आपल्याला धोका दिला. तिलोत्तमा म्हणते की तुम्हाला काय वाटतं हे सगळं खरं आहे का? आणि हे राजकुमारचा हा डाव सुद्धा असू शकतो आणि तुम्ही सगळेजण कसं काय विश्वास ठेवता हेच मला कळत नाही, असे आता तिलोत्तमा राजकुमारला सांगते. आणि तेवढ्यात आता देवा तिलोत्तमाला फोन करतो. तिलोत्तमा म्हणते की बोल देवा. तर देवा म्हणतो की त्यातील एक गुंड सापडला मॅडम. तर तिलोत्तमा म्हणते की त्याने कबुली दिली का? तर तो देवा म्हणतो नाही, अजून त्याला पोलिसी खाक्यात दाखवला नाही, तो पोलिसी खाका दाखवल्यानंतर कबुली देईल, फिकर मत करो. देवा म्हणतो की फक्त तो सापडला हे कळवायला फोन केला होता. तर तिलोत्तमा म्हणते ठीक आहे. तिलोत्तमा म्हणते की जर तो कबूल झाला तर लगेच मला कळव. आणि इकडे आता पटकन सावली ही अमृताकडे येते आणि अमृताला पुन्हा राजकुमारविषयी सांगू लागते. सावली म्हणते की राजकुमार दादांनी कंपनीत काम करण्यासाठी नकार दिला आणि ते स्वतः गॅरेजवर काम करतात. सावली म्हणते की त्यांना स्वतःचं गॅरेज चालवायचं आहे असं ते म्हणतात. आणि तेवढ्यात आता अमृताला चक्कर येते. अमृताला चक्कर येऊन अमृता पडू लागतात. सावली अमृताला धरते आणि अमृताला सावरत थोडी बाजूला घेऊन येते. आणि त्यानंतर सावली आता अमृताला प्यायला पाणी देते. आणि सावली म्हणते की कशामुळं? तर अमृता म्हणते काही नाही ग, उपवास होता म्हणून कदाचित चक्कर आली असेल. पण लगेच आता अमृता म्हणते की सावली परवा सारंगसवर आणि त्यांच्यावरती हल्ला झाला त्या दिवशी एकादशी होती ना? तर सावली म्हणते हो. अमृता म्हणते की बघ मग तुझ्या विठोबानी त्यांना कसं वाचवलं. सावली म्हणते की विठुरायांनीच वाचवलं, पण राजकुमार दादांच्या रूपात. तेव्हा अमृता सावलीकडे बघते. त्यानंतर आता सारंग हा सावलीला घेऊन बाहेर आलेला असतो. बराच वेळ झाल्यानंतर आता सावली सारंगला म्हणते की सारंग सर मला ना लवकर घरी सोडा, कारण सकाळीच अमृता वहिनीला चक्कर आली, त्यांची तब्येत बरी नाही आहे. तेव्हा आता सारंग म्हणतो की अगं सावली काही नाही होणार, आपण ना बाहेर जेवण करून मग जाऊयात. सावली म्हणते की नाही, जर आपण लवकर घरी गेलो नाही तर अमृता वहिनीला घरचं सगळं काम करावं लागणार. आणि त्याच वेळेस आता इकडे अमृताला चक्कर आलेली असते आणि घरामध्ये अमृता आता किचनमध्ये येऊन चक्कर येऊन पडता क्षणी राजकुमार आता अमृताला बघतो आणि ताबडतोब अमृता ही चक्कर येऊन पडता क्षणी राजकुमार अमृताला उचलून घाईघाईने आता हॉस्पिटलमध्ये बाहेर जाऊ लागतो. पण त्याच वेळेस आता तिलोत्तमा तिथे येते आणि राजकुमारला बघते. राजकुमार अमृताला उचलून बाहेर पळतच घेऊन जात असताना अमृताला ते बघून मोठा धक्का बसतो. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की अमृता काय झालं अमृता आणि राजकुमार, आणि असे म्हणत तिलोत्तमासुद्धा आता राजकुमारच्या पाठीमागे पळू लागती. आणि त्यानंतर आता पटकन चंद्रकांतराव ते सगळं बघून सावलीला फोन करतात आणि म्हणतात सावली अगं तू कुठे? इकडे अमृताला चक्कर आली. ती ऐकताच आता सावलीला धक्का बसतो. तर आता अमृताला चक्कर येण्यामागचं सत्य बाहेर येऊन पुन्हा आता राजकुमारने अमृताला वाचवल्याचे सत्य समोर येऊन राजकुमार आणि अमृता एकमेकांचा स्वीकार कसा करतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.